रामचंद्राय नमः. बीजवरांचे शिष्य भूत धाकेच चळा कापत, एक सूत्रामध्ये मुदत एका धुवात सरली. सर्वप्रथम गणपती बाप्पाला नमन करून, प्रभू श्री रामचंद्रांना नमन करून या ठिकाणी ज्या वेळेस भारताचं सैन्य पाहिलं, सैन्य घेऊन आलेलं आहे, त्यावेळेस ती गजबज पाहिली. तिथल्या द्विजांचे म्हणजे ब्राह्मणांचे सुद्धा हाल होऊ लागलेले आहेत. ते अतिशय घाबरलेले आहेत. त्यांना वाटू लागलं एवढं मोठं सैन्य कुणाचं आलं असेल बाबा, हे सैन्य कुणाचं आहे अशी भीती त्या ब्राह्मणांच्या मनामध्ये निर्माण झाली. तात वाजती खटखट एकाचे धाके फुगले पोट, घेतला उद्भट एकाचे कंठ शोकले. धाक घेतला, त्या ठिकाणी धाक घेतला, भीती वाटू लागली. सगळ्यांना त्या ठिकाणी वाटू लागलं बाबा आता हे सैन्य कुणाचं आहे आणि का आलेलं असेल अशी भीती त्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी वाटू लागली. त्यांनी धाक म्हणजे भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि सगळे ब्राह्मण घाबरलेले आहेत भारताच्या सैन्याला. ब्राह्मण शांती पाठ जपती तरी धीर न धरी चित्ती, दांडोनी असते रघुनाथा प्रती पळाले समजते माझी. त्यावेळेस त्यांना धीरच राहून त्या ब्राह्मणाला भीती शांती पाठ म्हणायचे विसरून गेले आणि शांती पाठ सगळं सोडला आणि मनामध्ये भीती निर्माण झाली आणि भीतीने ते शांती पाठ म्हणायचं सोडून भीतीने त्या ठिकाणी इतके जिकडे रस्ता दिसत तिकडे सैरा वैरा धावू लागले आणि भीतीने पळू लागले. अशी अवस्था बिकट त्या असणाऱ्या ब्राह्मणांची भारताचं सैन्य बघून वाटू लागलेलं आहे. विद्याधर आणि किन्नर घाटे लंगती दिशांचा पार, नादे त्रासले दुर्धर वणीहून चरे पळाली. त्यावेळेस असणारे ब्राह्मण विद्याधर होते, काही त्यातले शास्त्री होते, काय अभ्यासू होते. ती पळायला लागल्यावर तिथं असणारे पक्षी, तिथं असणारे प्राणी त्यांना सुद्धा भीती वाटू लागली. त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि ते प्राणी सुद्धा हे ब्राह्मण पळाल्यामुळे त्यांना वाटलं काय झालं का काय. ती त्यांच्या भीतीने ते प्राणी सुद्धा त्या ठिकाणाहून दूर दूर पळू लागलेले आहे. ना भिल्ल पळाले धाडसी ते सांगते श्रीरामासी, वेगी पळवासी देसी आले वनवासी परचक्र. त्यावेळेस असणारे कोण तिथले जे भिल्ल होते, भिल्ल समाज होता, तो प्रभू रामचंद्राकडे पळत आले, रामाला सांगू लागले, रामापुढे उभा राहिले. ओ प्रभू रामचंद्र, या ठिकाणी मोठं विघ्न आलेलं आहे, मोठं या ठिकाणी काहीतरी संकट आलेलं आहे. तुम्ही काय करा, इथं थांबू नका. जी सीता मातुश्री आहे, जी सीता आहे ती बिल्लांची मातुश्री होती म्हणून म्हणले मातुश्री या सीतेला घेऊन या ठिकाणी दूर जावा, कारण का मोठं सैन्य मोठं यज्ञ या ठिकाणी येऊन होते असं वर्णन या ठिकाणी बिल्लाने माझ्या रामाला सांगितलं. जानकी देखोनी सुंदरी हिरोनी नेती लक्षणा माझारी, जैसे तुम्ही धरोने करी गिरी कंदरी रिघाली. त्यावेळेस म्हणू लागले की जानकी कशी आहे, जानकी असताना सुंदर आहे, सुंदरी आहे. आणि हे सुंदर जानकीला पाहून ते लोक त्या ठिकाणी असणारे जे आलेले जे सैन्य आहे, आलेले जे कोण आहे ती घेऊन आले, ते या ठिकाणी या जानकीला म्हणजे या सीता मातेला फिरवून चोरून नेतील आणि नक्कीच काहीतरी त्या ठिकाणी घडल्याशिवाय राहणार नाही असं कोण असणारे भिल्ल समाज माझ्या प्रभू रामचंद्राला सांगू लागले. येथे दोघे जण तरी आहे धनुष्यबाण, तरी किती करायला अंगवना दारुणा. त्यावेळेस सांगितलं तुम्ही दोघच आहे, तुम्ही दोघं असल्यामुळं तुमच्या दोघांमध्ये काय कराल हो, एवढं मोठं सैन्य आले, तुमच्यामध्ये काय अंगवण आहे, काय तुमच्या ताकद आहे, काय आहे करू शकणार हो. लोकांपुढे दोघं तुम्ही काय करणार असा प्रश्न बिल्लांना पडलेला प्रश्न माझ्या प्रभू रामचंद्राला बिल्लाने सांगितला. श्रीराम म्हणे गा लक्ष्मणा कोणाची सेना, करीत आली से त्यावेळेस प्रभू रामचंद्राने आज्ञा दिली आणि प्रभू रामचंद्र म्हणले हे लक्ष्मणा जवळ ये. लक्ष्मण जवळ आला आणि लक्ष्मणाला सांगितलं हे लक्ष्मणा हे जे सैन्य
सैन्य आले, ही जी सेना आली ही कुठल्या राजाची आहे, कुणाची आहे आणि ती बघून ये आणि ती ती कुणाचं सैन्य आहे आणि कुणाची सेना आहे ती बघून ये आणि मला सांग असं प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले. नंदरा कोण किसी राजचिन्हा कोण रावा लावला म्हणा मज सांगे. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं तू कसा आहे हे लक्ष्मणा, हे सुमित्र नंदना, हे लक्ष्मणा तू कसा आहे. ती जर सैन्य बघितलं आणि त्या सैन्याला पाहिलं तर तुला नक्कीच ओळखू येईल की कुठल्या राजाची सेना आहे. कशावर? राजचिन्ह असतं आणि त्या राजचिन्हावर नक्की तू ओळखल्याशिवाय राहणार नाही आणि नक्की ते सैन्य ओळखशील अशी आज्ञा कुणी माझ्या रामाने लक्ष्मणाला दिली. एवनी वाल्मिका समासी राजे भेटोयती त्यासी आठवाले पारदिसी अनुनी मनासी मत सांगे. या ठिकाणी मोठमोठे राजे आणि मोठमोठे राजे कशाला येत होते व भेटायला येत होते किंवा पारधी आहेत का, कोण आहे आणि कोणत्या राज्याची सेना आहे आणि कुणाची आहे आणि का मनाला आले हे मला सांगायला. जे राजचिन्ह पाहिलं ना ते राजचिन्ह पहा आणि ते सैन्य पहा आणि ते सैन्य कुणाचं आहे याचा निरोप घेऊन मला सांगायला असं जगाचा ब्रह्मांडाचा नायक माझा प्रभू रामचंद्र लक्ष्मणाशी संवाद साधत आहे. ऐकोनी श्रीरामाच्या वचना वंदनीयाचे चरण सवेग पावाला सेना राजचिन्ह लक्षित. त्यावेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं. ज्या वेळेस आज्ञा येत होती त्यावेळेस काय करत होते, पहिले चरणाला लागत होती, चरणाचं दर्शन घ्यायचं आणि जी आज्ञा आहे ती आज्ञा. प्रभू रामचंद्र लोटांगण घातलं, दर्शन घेतलं आणि पुण्या राजाची सेना आलेली आहे ते पाहून येतो, बघून येतो. असे कोण? लक्ष्मण त्या ठिकाणी कुणाला? माझ्या प्रभू रामचंद्राला आज्ञा घेऊन सैन्य बघायला. कोण? लक्ष्मण. एके ध्वजांची दशरथ हे तव राघव सेना समस्त आणि वदावया रघुनाथ सेनेशी भरत आला असते. सैन्य पाहिलं आणि सैन्य पाहिल्याबरोबर राजाची त्या ठिकाणी राजचिन्ह पाहिलं आणि राजचिन्ह कुणाचं होतं? राजा दशरथाचं होतं आणि ते अयोध्याचं सैन्य आहे आणि नक्की हा भरत माझ्या प्रभू रामचंद्राबरोबर भांडण करायला आला का काय असं कुणाला या ठिकाणी लक्ष्मणाला वाटलं. कशावर वाटलं? सैन्याचं राजचिन्ह पाहिल्याबरोबर हा दशरथाचं सैन्य आहे आणि नक्की भरत त्या ठिकाणी माझ्या रामाला मारायला आला असा मनामध्ये विकल्प कोणाच्या? लक्ष्मणाच्या आला. कैचा राज्य लोभाचा स्वार्थ सका बंधू जो आमचा वैराकारा पेटला भरत वनी रघुनाथा वधू आला. त्यावेळेस त्याला कळलं असणारा प्रभू रामचंद्राला हा वैरत्व निर्माण केलेलं होतं, वैरकार निर्माण केलेला आहे आणि नक्की एवढं मोठं सैन्य माझ्या प्रभू रामचंद्राला मारायला आणले, रामासंग युद्ध करायला आणले. दुसरं काय नसून फक्त युद्ध करण्यासाठीच या ठिकाणी आलेलं आहे. दुसऱ्याला काय नाही, फक्त रामाबरोबर युद्ध करायचं राहिलं होतं आणि ते सुद्धा करायला आलाय. हा वैरकार आहे, नक्की आमचं सैन्य आहे, नक्की आमचा हा कोण आहे? विरोधक आहे असं कोणाला वाटलंय? असणाऱ्या लक्ष्मणाला सैन्य बघून काय पहिले श्रीरामी दावी प्रेम डोळा सांगी रोम तुझी मारावया श्रीराम वनाधम बंधू आला. त्यावेळेस पहिलं असणारा हा कशासाठी आलेला आहे? हा वनाधर्म मार करायला, म्हणजे नक्कीच माझ्या प्रभू रामचंद्राला मारायला आलेला आहे. दुसरं काही नसून त्याच्या मनात विकल्प निर्माण झालेला आहे, त्याच्या मनात पक्ष आहे आणि वैरुध्य आहे. असणारा कोण? लक्ष्मणाला वाटतंय आपण भेटायला नसून फक्त रामाबरोबर एवढं सैन्य, एवढं मोठं सैन्य घेऊन आलाय म्हणजे वैरुध्य निर्माण करायला आणि भांडण निर्माण करायला आलाय. नक्की भांडल्याशिवाय राहणार नाही आणि हा भांडण करायलाच आलेला आहे. श्रीरामाचा अनन्य भक्त आणि जीवे असता पैजित कैसेनी मारिल भरत नेमकीनं लक्ष्मणाला क्रोध निर्माण
लक्ष्मणाला राग निर्माण झाला आणि लक्ष्मण त्या ठिकाणी म्हणू लागला, माझ्यासारखा भाऊ असताना, माझ्यासारखा पाठीराखे असताना, माझ्यासारखा बरोबर असताना एक कशाने मारेन, कसा मारतोय, हा मारायला आलाय, पण मी याच्या संग युद्ध केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या रामाला जर काय बोलला, माझ्या रामाबरोबर जर युद्ध केलं तर मी याच्या संग भांडण केल्याशिवाय, याला मारल्याशिवाय, माझ्यासारखा पाठीराखा असताना यांनी या ठिकाणी भांडायला येणं हेच योग्य नाही. असं कोण? लक्ष्मण क्रोधाने रागाने भरताचं सैन्य पाहून या ठिकाणी आहे. आजी माझ्या तिकट बाणी मुडांकिता करीने धरणी परत शत्रुघ्नाची या दक्षिणी मारिना. त्यावेळेस माझं काय आहे तू? माझं ज्या ठिकाणी तिकट वाहन आहे, माझ्या तिकट वाहनाने मी काय करीन? व सगळ्यात पहिल्यांदा असणाऱ्या भरताला मारीन, नंतर असणारा त्याचा जो भाऊ त्याच्या बरोबर आलेला आहे त्याचं नाव आहे शत्रुघ्न, त्या शत्रुघ्नाला सुद्धा मारीन. या दोघांना सुद्धा मी मारल्याशिवाय माझ्या रामाबरोबर भांडण करायला काय? एवढं मोठं सैन्य घेऊन आला काय? या माझ्या बाणाने या दोघांचा काटा काढल्याशिवाय मी म्हणजे लक्ष्मण म्हणत आहे मी मुळीच राहणार नाही. श्रीरामाचा निज घातकी तो बंधू मारितात रे पातकी एश मिरवेलती लोकी मनी निस्तंक नेमकेला. त्यावेळेस प्रभू रामचंद्राबरोबर जे भांडण करतात, माझ्या प्रभू रामचंद्राबरोबर जे भांडण करतील आणि भांडायला जे आले असतील त्यासाठी मी नियम केलाय. काय नियम केलाय? मी प्रभू रामचंद्राला भांडायला आलेला मोकळा सोडणार नाही. कारण का? यात पाप नाही. रामाबरोबर युद्ध करणाऱ्याला मारणं हे पाप नाही, हे पुण्याचं काम आहे आणि ते काम मी स्वतः केल्याशिवाय राहणार नाही. असं प्रभू रामचंद्रासाठी कोण? लक्ष्मण या ठिकाणी बोलत आहे. रागे धनुष्य वैल पुन्हा रोळी देऊन लक्ष्मण सैन्य सन्मुखाला आपण निर्वाण बाण सज्जनी. त्यावेळेस राग आला, त्याला क्रोध निर्माण झाला, त्याने त्या ठिकाणी बाण सजवला आणि आता म्हणला मी या लक्ष्मण म्हणत आहे मी या भरताला सोडत नाही, याला मारल्याशिवाय राहणार नाही. कारण का? मी क्रोधाने रागाने आलेला आहे, याचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. इतका राग आला की त्याला वाटू लागलं कवा मी या भरता संग युद्ध करीन. इतका क्रोध त्या असणाऱ्या लक्ष्मणाला निर्माण झाला. सौमित्राचे विराग जरे तुमतुमली गिरी कंदरे जळमाले मेरू शिखरे धरा भारे कापत. त्यावेळेस लक्ष्मणाला क्रोध आला, तिथल्या असणाऱ्या शिळा शिखर पर्वत सगळ्याला घबराट सुटली. कारण का? हा क्रोधाचा अवतार आहे, हा रागाचा अवतार आहे. नक्की या ठिकाणी काय केल्याशिवाय राहणार नाही, हे मारल्याशिवाय राहणार नाही. यातून काहीतरी निर्माण होईल. भीती सगळ्याला वाटू लागली. कारण असताना हा राग आहे, हा सोपा नाही. इतकी भीती असणाऱ्या त्या सगळ्या सैन्यापेक्षा त्या सगळ्या पर्वतांना शिखरांना वाटू लागलेली आहे. आधीचा शेषाचा अवतार श्रीराम विरहे कोपला थोर नेत्रे ज्वाळा निगते दुर्धर तव सुरवर कापती. त्यावेळेस आधीच असणारा शेषाचा अवतार आहे. आधीच हा सोपा नाही. आधीच ही कसा आहे व शेषाचा अवतार आहे. तिथल्या सगळ्यांना भीती वाटू लागली आणि सगळ्यांना वाटू लागलं आज या ठिकाणी काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाही. मोठा क्रोध आहे, मोठा राग आहे आणि लक्ष्मणामुळं या ठिकाणी क्रोधामुळं काहीतरी विपरीत घडल्याशिवाय इथं राहणार नाही. कारण का? इतका क्रोध आहे म्हणून लक्ष्मण झालेला होता. इतकी भीती सगळ्याला वाटू लागली आज या ठिकाणी काय होईल, आता या ठिकाणी काय होईल असं सगळ्याला म्हणजे तिथल्या सगळ्यांना वाटू लागलेलं आहे. सन्मुख देखोनी सौमित्राची सेना सैनिक कसावीसी युद्ध करावे कोणासी हाई आम्हासी स्वामी होय. त्यावेळेस सगळ्याला भीती वाटू लागली, तिथल्या सैन्याला वाटू लागलं. कारण का? राम बी आमचा स्वामीच आहे, लक्ष्मण बी आमचाच आहे, भरत बी आमचाच आहे आणि शत्रुघ्न आमचाच आहे. सैन्याला वाटू लागलं आता भांडण करायची, पण या ठिकाणी सगळीच आपल्या माणसाबरोबर आपण कसं भांडायचं. मोठा त्या ठिकाणी इकडं हाड आणि इकडं वीर अशी परिस्थिती निर्माण त्या सैन्यातल्या लोकांची. कारण का?
लक्ष्मणावर मांडाव, लक्ष्मण बी आपलाच राजा आहे. भरताच्या बाजूने राहो, भरत ही आपलाच राजा आहे. आता आपण काय केलं पाहिजे असा मोठा प्रश्न सैन्याला त्या ठिकाणी निर्माण झाला. जैसा भरत आणि शत्रुघ्न तैसाची श्रीराम आणि लक्ष्मण येथे कोणाशी झुंजेल कोण विषम पूर्ण ओढवले. त्यावेळेस त्यांना वाटू लागलं जसा भरत आहे तसाच प्रभू रामचंद्र आहे, जसा राम आहे तसाच लक्ष्मण आहे आणि तसाच शत्रुघ्न आहे. तिथं विषम म्हणजे तो वेगळं कुणी नाही, तिथं वर्ग कुणी नाही, हे सगळी आपलीच आहेत, अयोध्येतलीच आहेत आणि आपल्याच कुळातली आहेत. मग त्या ठिकाणी भांडायचं कसं, युद्ध करायचं कसं आणि कुणा संग युद्ध करावा असा मोठा प्रश्न या ठिकाणी कुणाला म्हणजे असणाऱ्या लक्ष्मणा बद्दल तिथल्या सैन्याला वाटू लागलेलं आहे. पुढे झंझटा स्वामी संपूर्ण मागे पळता मुनी सज्जला धनुष्य बाण काय आपण करावे. आता काय करावा, पुढे जावं लक्ष्मणाचा बाण आहे, मागे जावा भरत आहे. इकडून भरत या ठिकाणी रणांगणामध्ये त्या ठिकाणी माघारी कसं जायचं, पुढून बाण आहे, मागून या ठिकाणी भरतात आहे. पण आता या रणांगणामध्ये सैन्याची अवस्था बिकट झाली. कसं या ठिकाणी आपण जगावा, कसं या ठिकाणी पुढे गेलं तरी मरण आहे, मागे गेलं तरी मरण आहे. आता आपण काय केलं पाहिजे आणि आपण कुणाकडे गेलं पाहिजे असा मोठा प्रश्न, असा मोठा पेच या ठिकाणी सैन्याला, अयोध्येतल्या लोकांना, या ठिकाणी भरताबरोबर आलेल्या लोकांना, या ठिकाणी लक्ष्मणाचा बाण, क्रोध, राग पाहून भीती निर्माण झाली. राहिली श्रीरामाची भेटी सरली संग्रामाची कोठी हरिश्च मांडले निहटी शस्त्रे पोटी घालावे. त्या ठिकाणी वाटलं आपण आलोय कशाला, प्रभू रामचंद्राला भेटायला, रामाच्या दर्शनाला. ही रामाची भेट मी राहिली, त्या ठिकाणी काय राम नाही आणि आपण आलेलो काम बी नाही. मग आज आपल्या जीवनामध्ये काय अर्थ आहे, आपल्या हातामध्ये शस्त्र घ्यावं आणि आपल्याच पोटामध्ये आपणच आपली आत्महत्या करावं, आपणच आपलं मरून जावा. जिथं राम भेटायला मिळत नाही त्या जीवनात काय अर्थ आहे हो. जय श्रीरामला भेटायला आलोय पण इथं यांचीच भांडणं लागली आणि आपली भेट या ठिकाणी दुर्मिळ झाली. आता आपण हे जे शस्त्रास्त्र आहे, हे शस्त्रास्त्र पोटात घातल्याशिवाय पर्याय नाही. आता आपण जगण्यात अर्थ नाही असं सैन्याला वाटू लागलेलं आहे. सन्मुख झंझटा स्वामीची तुटी संग्रामी देवने पाठी शास्त्र धर्माची अटक मोठी शस्त्रे पोटी कटावी. त्यावेळेस सांगितलं आपण रणांगणामध्ये आपल्या राजाचा शब्द पाळला पाहिजे आणि रणांगणामध्ये गेलो, एकदा रणांगणामध्ये लढाई गेलो कधी माघारी येऊ नाही. जे त्या ठिकाणी जातीचं सैन्य असतं ते कधीच माघारी येत नाही. मेलं तरी चालेल पण त्या रणांगणामध्ये आपला प्राण गेला तरी चालेल पण माघारी पाठ सैन्याला त्या शत्रूला धावणं हे आपलं काम नाही. म्हणून हे शस्त्र पोटात घातलं तरी चालेल परंतु या रणांगणामधून आपण कधीच आणि केव्हा माघारी जायचं नाही म्हणजे नाही असा मोठा पण या ठिकाणी कुणी या सैन्याने आणलेल्या भरताच्या सैन्याने लक्ष्मणाचा बाण बघून बोलू लागलेले आहे. आता श्रीरामना दिसे दृष्टी विचारांची कुंटली गोष्टी शास्त्र धर्माच्या अटक मोठी शस्त्रे पोटी घालावी. या ठिकाणी आपण आलोय फक्त जय श्रीराम, रामाला भेटाय, राम 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 जय श्रीराम. आणि या ठिकाणी माझा राम दिसत नाही, आपल्याला राम पाहिजे पण राम या ठिकाणी नाही. मग या ठिकाणी युद्ध लढण्यापेक्षा या रणांगणामध्ये आपल्याच हातातली शस्त्र मोठी आहेत, हे शस्त्र पोटात घालून घ्यावं का काय, आपण युद्धच मारावं का काय. राम बघायला मिळत नाही, रामाला भेटायला मिळत नाही. म्हणून त्या सैन्याला वाटत आहे आपल्या हातातली जी शस्त्र आहेत हे शस्त्र पोटात घालून घ्यावी, आपली आपणच आत्महत्या करावी. असं कुणाला त्या सैन्याला राम भेटत नाही म्हणून अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. ऐकोने स्वामित्राचा सिंहनाद श्रीराम झाला सन्नद्ध दारुण मागले सिद्ध म्हणून क्रोधे चालिला. त्यावेळेस कळलं हा एवढा मोठा लक्ष्मण मी त्या ठिकाणी सैन्य पाहिलं आणि सैन्य पाहायला आपल्याला लक्ष्मण त्या ठिकाणी येऊ शकत नाही. लक्ष्मण येईना, लक्ष्मण काय ना
रामचंद्राला कळलं नक्कीच या ठिकाणी काहीतरी मोठं घडलेलं असावं. क्रोध आहे आणि रामाला कळणारच किंवा ज्याची या जगामध्ये सत्ता आहे तो फक्त प्रभू रामचंद्राची सत्ता आहे. कारण झाडाचं पान आणवण्याची सत्ता माझ्या रामामध्ये आहे. मग रामाला कळलं लक्ष्मणाला क्रोध आलाय, लक्ष्मणाला राग आलाय, नक्की काहीतरी या ठिकाणी घडलंय. म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्र अतिशय क्रोधाने त्या लक्ष्मणाकडे रागाने निघालेले आहेत. तेवढ्यात लक्ष्मणापर्यंत निघाले. पुढं काय घडलं ते पुढं ऐका. श्रीराम युद्धा निरीक्षी नयना तव देखे दशरथ बघतो म्हणेगा लक्ष्मणा पापना एक केवी. त्यावेळेस पाहिलं प्रभू रामचंद्राने पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी काय पाहिलं आधी पाहिल्याबरोबर ओळखण्याची गुणवत्ती जी सेना माझ्या दशरथाची आहे. जो दोष होता, जो पताका होता तो माझ्या अयोध्येचा आहे. जी सेना कोणाची नसून माझ्या दशरथ राजाची आहे. मग त्यावेळेस दशरथ राजाची सेना पाहिल्यानंतर त्या रामाने सांगितलं हे लक्ष्मणा ही सेना आपल्या दशरथ राजाची आहे. तुला राग क्रोध या ठिकाणी का आला असं प्रभू रामचंद्राचा संवाद माझ्या लक्ष्मणासंग करू लागलेले आहे. आमची सेना आमचे प्रधान आमचे बंधू भरत शत्रुघ्न तुझ्या युद्धाचे काय कारण निर्वाण बाण का घेसी. त्यावेळेस माझा प्रभू रामचंद्र बोलत आहे, म्हणत आहे हे लक्ष्मणा भरत माझा आहे. या ठिकाणी भरत ही माझा आहे. लक्ष्मणा या ठिकाणी शत्रुघ्न ही माझा आहे. आणि एवढी मोठी ही सेना आहे तुझा माझी आहे. पण तू पुन्हा बांधतो आणि का करतो? ही सेना सगळी माझी आहे. लक्ष्मणा तुला कळत नाही का ही सेना दशरथ राजाची आहे आणि मग तू भांडण आपल्यातल्या आपल्यात का करत आहे असा प्रश्न रामाने लक्ष्मणाला विचारला. सौमित्र म्हणे रघुनंदना सन्नद भाई करुणी सेना भरताला सेवना मादोगा जना मारावया. त्यावेळेस लक्ष्मणाचा क्रोध होता, राग होता. लक्ष्मण म्हणलं हे प्रभू रामचंद्रा हा जो भरत आहे एवढं मोठं सैन्य घेऊन एवढं मोठं सगळा लावजमा घेऊन या ठिकाणी तुला आणि मला हा भरत मारायला आलाय. हे सैन्य आपल्या दोघाला मारायला आलाय. त्यामुळे मला क्रोध आलाय. त्यामुळे रामराया मला राग आलाय असं कोण या ठिकाणी असणारा लक्ष्मण बोलू लागलेला आहे. माझ्या रुक्मपुंख बाणी माझ्या वीरांच्या श्रेणी शत्रुघ्न पारी नरणी रुधिरे धरणी नानी न. बघा त्यावेळेस सांगू लागला भरत आणि शत्रुघ्न त्या ठिकाणी आहे. माझ्यापाशी रुक्मपंख नावाचा बाण आहे. रुक्मपंख बाणाने मी हे सगळं सैन्य शत्रुघ्नाला त्या दोघाला माझ्या रुक्मपंखी बाणाने पाडीन. एकाला सुद्धा मोकळं सोडणार नाही. कारण का एवढी ताकद त्या रुक्मपंखी बाणाच्या बाणामध्ये आहे. असं कोण या ठिकाणी क्रोधाने रागाने लक्ष्मण माझ्या प्रभू रामचंद्राशी बोलू लागलेला आहे. श्रीरामाशी हे सत्ता संताप तो पण तुम्हारी नाही ताप. श्रीराम कार्य सोप पाय प्रताप रणरंगी. सांगू लागला लक्ष्मणाचा राग आहे, लक्ष्मणाचा क्रोध आहे. लक्ष्मण म्हणत आहे माझा जे प्रभू रामचंद्र आहे माझ्या रामाला जर कोणी विरोध करीत असेल, माझ्या रामाला जर कोणी नावं ठेवत असेल आणि त्याला जर मारलं तर कसलंच पाप नाही, कवाच पाप नाही. माझ्या रामाला नावं ठेवलं तरी सुद्धा मी मोकळा सोडणार नाही. आणि जर या ठिकाणी मारायला आलाय मी त्याला मारेन. त्यातलं मला कवाच पाप लागणार नाही. कारण मी शेवटसाठी रामाबरोबर आलोय आणि हे काम मला करणं हेच योग्य आहे असं लक्ष्मण अतिशय क्रोधाने रागाने बोलू लागलेला आहे. मी तुझा अनन्य भक्त जवळ असता जीवेची फिर कैसे तुझं मारेल भरत करील घात समस्तांचा. त्यावेळेस माझ्यासारखा तुझा भक्त तसेच हे प्रभू रामचंद्र माझ्यासारखा तुझा सेवक व माझ्यासारखा तुझ्या जवळचा भाऊ एवढा मोठा असताना बरं तुला कसं काय मारतोय? का मारेन? मी त्या भरताला मारल्याशिवाय राहणार नाही. माझ्या रामाला जर काय झालं आणि यातलं सैन्य भरताने काही केलं तर माझ्यासारखा भक्त असताना पण माझा काय उपयोग आहे? रामराया माझा उपयोग नाही. मी याला मारल्याशिवाय
लक्ष्मण या ठिकाणी अतिशय रागाने बोलत आहे. आईसे बोलणे लक्ष्मण करून निघाला युद्ध कंदना. वा तेव्हा श्रीरामे करीला धावन म्हणे आईसे आपण करू नये. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाचं ऐकलं. लक्ष्मणाला क्रोध निर्माण झाला, रामाला कळलं आणि रामाने काय केलं, थोडं शांत घेतलं आणि त्याचं सुद्धा बोलणं ऐकलं आणि ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्राने आता लक्ष्मणाने सांगितलं, रामराया मी आता थांबणार नाही, मी आता या दोघांना या सैन्यांना मारल्याशिवाय राहणार नाही असं म्हणून अतिशय क्रोधाने रागाने लक्ष्मण धावलेला आहे. प्रभू रामचंद्र तेवढ्या त्या ठिकाणी पळत आले आणि असणाऱ्या लक्ष्मणाला कौटले, लक्ष्मणाला आवरले, लक्ष्मणाला त्या ठिकाणी धरले आणि धरून राम राया लक्ष्मणाला पुढे काय बोलू लागले, त्यांचे ठासे आले कोण नाही की जोडीला बाण. वरी जाना पण इत्र दारुण करू नये. बघा जगाचा मालक आहे प्रभू रामचंद्र आहे. रामरायाने प्रश्न विचारला, हे लक्ष्मणा तुला काय बोलले का, ती भांडायला आलेत का, तुला भेटायला आलेत आणि तुला भांडायला वाटतंय, त्यांनी तुला शिवी दिली, तुझ्या वाहन सोडला, तुझ्यावर या ठिकाणी शस्त्र सोडलं, काही सोडलं नाही, तुझ्यावर शस्त्र नाही, अस्त्र नाही, काही सुद्धा सोडलं नाही, भांडण नाही आणि मग तू यांच्यावर तू का भांडत आहे. जर पुढला भांडला तरच भांडावा आणि नाही भांडला तर बळच भांडू नये असं प्रभू रामचंद्र या ठिकाणी कुणाला, असणाऱ्या लक्ष्मणाला समजून सांगू लागले. लक्ष्मणा तुझला काय झाले कैसे भय सांगते बोले. परतामचे तानुले सैन्य आले ते आमचेची. त्यावेळेस म्हणू लागला, प्रभू रामचंद्र बोलू लागले. प्रभू रामचंद्र म्हणत आहेत, हे लक्ष्मणा तुला काय झालंय, तू का असं वेगळे करतो रे, तुला कळतंय का नाही रे, भरत जे आहे ती माझं तांदूळ आहे, भरत जे आहे ते माझं बाळ आहे, भरत जे आहे ते माझा अतिशय लढवाळ जवळचा भाऊ आहे, अतिशय प्रेमळ आहे, तो का असं वेगळे करतो, तो असं का भांडण करतो, तुला कळतंय का नाही आणि तू असं का करत आहे असं प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला विचारू लागलेले आहे. येथे पारखे आहे कोण कोणाचा जीव पासी प्राण. युद्ध करीन मनसे दारुण हे मुतपण क्रोधाचे. ज्यावेळेस सांगितलं प्रभू रामचंद्र बोलत आहेत, प्रभू रामचंद्र म्हणत आहेत, हे लक्ष्मणा इथं परक कोण आहे हो, इथं परक कोणी नाही, भरत बी आपलाच, असणारा लक्ष्मण बी आपलाच, हे सैन्य बी आपलं, इथं सगळे आपले आहे पण परक कोणी नाही. मग परक नसताना तू का भांडत आहे, भांडणं करावं कुणावर, ज्याला भांडणं करायच्यात ना त्यांनी बाँड्री जावं लागतो, बाँड्री ज्याला भांडणं करायच्यात ना त्यांनी पाकिस्तानला जावं त्या देशाबरोबर, पण भारतातल्या भारतात घरातल्या घरात आणि जवळच्या जवळच्या कधीच भांडणं करू नये असं मी नाही प्रभू रामचंद्र सांगतात. भावानी भावाशी कधीच भांडणं करू नये आणि जी करत्यात ती आपली नाहीत म्हणायचं, कारण राम म्हणतात परक इथं कुणी नाही, परक्या बरोबर भांडणं करावं, आपल्या माणसाबरोबर कधी भांडू नये, आपल्या माणसाचा कधीच क्रोध म्हणजे राग येऊ नये आणि ज्याला आला तो संपल्याशिवाय राहत नाही. क्रोधाने कुणाचं आणि किती किती जणांचं वाटूळ झालंय, भांडणाने किती किती जणांचं पटांगण झालंय, कारण राम म्हणतात भरत माझा तांदूळ आहे, जवळचा आहे आणि तू त्याच्या बरोबर बांधतोय, ही मोठी चूक आहे. ती चूक लक्ष्मणाला समजून सांगू लागली. पासून बदला नाही स्वप्नी स्वप्नी हे मित्रवाणी जगपासी. हे लक्ष्मणा हा जो भरत आहे, हा भरत आम्ही आम्हाला या ठिकाणी स्वप्नात सुद्धा विरोध केला नाही, लहानपणी विरोध केला नाही आणि आज वनात येऊन बांधणं, भावाचा भावावर ह्याला म्हणतात विश्वास. ज्या भावावर विश्वास आहे ते कधीच व्यर्थ, कधीच वाया या ठिकाणी जाऊ शकत नाही. राम म्हणले ते आम्हाला स्वप्नात बांधलं नाही, लहानपणी बांधलं नाही आणि आज या ठिकाणी मोठा झालो एवढं मोठं सैन्य घेऊन कधीच बांधणार नाही, कारण माझा भरत इतका प्रेमळू आहे, भरतासारखं प्रेमळू कुणीच नाही. लक्ष्मणा हे तुला कसं काय कळलं नाही असं राम राया लक्ष्मणाला समजून सांगत आहे.
व्यर्थ काय धरिषे धनुष्यबाण कोणावरी खेटोसी खरगोड परत माझा जीव प्राण त्यावरी निर्वाण करू नको. त्यावेळेस सांगितलं हा जो भरत आहे हा या ठिकाणी कुणावर बाण सोडतो, आपल्याच माणसावर, कुणावर या ठिकाणी तलवार उपसतो, कुणावर खड्ग उपसतो. भरत माझा जीव की प्राण आहे, माझा प्राण आणि भरताचा प्राण लक्ष्मणा एक आहे, वेगळा नाही. तसं नाही, कारण आम्ही दोघं एक आहे, आमचा प्राण एक आहे आणि माझा प्रेम या भरतावर अतिशय आहे. आणि तो बाण जे काढलाय, एवढं मोठं खडग काढलंय, हे कशासाठी करतो? एवढा खटाटो, एवढी भांडणं लक्ष्मणा तो करायला नाही पाहिजे होती आणि तो हे केलं. हे कोण असणार? प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला बंधूला या ठिकाणी समजून सांगू लागलेले आहे. सैन्य आमचे अंकिता त्याचा तू करू नये घात. क्रोध सांडून होई शांत ऐको वचनार्थ पैमान. हे तर सैन्य जे आहे हे सैन्य अंकित आहे, माझ्या ऐकण्यात आहे. अंकित असणे म्हणजे माझ्या ऐकण्यात आहे. एवढं मोठ्या अयोध्या माझ्या ऐकण्यात आहे आणि तुझे सैन्य माझ्या ऐकण्यात आहे. मग इथं तो कुणाचा घात करतो, इथं कुणाचा भांडण करतो आणि का करतो? भांडण करायची तर वेळ नाही, भांडण मुळेच करायची गरज नाही. कारण का? हे सैन्य आपलं आहे आणि लक्ष्मणा भरत ही आपला आहे. मग आपल्यात या ठिकाणी भांडणं, एवढं मोठं खडग, एवढं मोठं बाण सोडणे योग्य नाही व हे चुकीचं आहे असं रामराया लक्ष्मणाला या ठिकाणी जेवढा क्रोध आलाय तेवढ्याच पद्धतीने समजून सांगू लागलेले आहे. परत वडीला लागुनी हा भय संकोच तुझे मनी भरतापासून विरुद्ध कर जागृती सोपी मुळेच नाही. तुला या ठिकाणी वाटत आहे हा जो भरत आलाय, ही भरत मला मारायला आलाय, तुझ्या मनामध्ये संकोच आले, तुझ्या मनामध्ये विचार या ठिकाणी आल्या, हा नक्की भरत प्रभू रामचंद्राला मारायला आलेला नाही. सकाळ दुपार संध्याकाळ आणि कधी स्वप्नात सुद्धा मला या मारू शकत नाही, मारणार नाही. कारण का? भरत सुद्धा माझाच आहे. लक्ष्मणा हे तुझ्या मनामध्ये चुकीचं आलेलं आहे. हे रामरायाला लक्ष्मणाला क्रोध आलेला होता, राग आलेला होता आणि या रागापोटी क्रोधापोटी या ठिकाणी समजून या ठिकाणी भरत त्या असणाऱ्या लक्ष्मणाला सांगू लागलेले आहे. लक्ष्मणा तुझं काही ज्ञान म्हणे होशी क्रोधायमान ते सावधान. लक्ष्मणा या ठिकाणी एक आपली मुलीची खूण आहे आणि ती खूण तुला ज्ञान नाही आणि जी माणसं ज्ञानी असतात त्या माणसाला क्रोध येत नाही, ज्या माणसाला राग येतो त्याला ज्ञान कमी म्हणायचे. कुठल्याही क्षेत्रात जाऊ द्या, ज्या माणसाला जास्त राग आहे तो मुळीच ज्ञानी नाही म्हणायचं. कारण का? त्याला रागावर जिंकता आलं नाही. जो रागाला जिंकतो तोच माणूस या जगामध्ये ज्ञानी होतो. लक्ष्मणा तुला मुलीची खूण आहे आणि काय खूण आहे आणि कसं मी ती एक आहे का? भरत आणि मी हेच वेगळं नाही, मला मारू शकत नाही आणि आम्ही दोघं एक आहे. कसं एक आहे, काय एक आहे आणि कशामुळे आम्ही एक आहे ही खूण तुला मी या ठिकाणी सांगतो असं रामराया असणाऱ्या लक्ष्मणाला बोलू लागले. एका पिंडाचे नित्यभूत भरत आणि वीर गुणात तू भरताचा करील घात मज अनर्थ हो पाही. त्यावेळेस एकच पिंड होता, ज्या वेळेस हा जी पिंड आहे त्या पिंडाचा अर्ध भाग केलं होतं. ही कथा मी तुला पुढे सांगणार आहे आणि त्या पिंडाचा भाग अर्धाचा केला. एका भागाचा मी श्रीराम आणि दुसऱ्या भागाचा असणारा भरत आहे. आम्ही दोघं एका भागाचे, एका पिंडाचे, आम्ही वेगळे नाही रे, आपण एक आहे. कसं एक आहे? त्यामुळं मी तुला या ठिकाणी कसं एक आहे ते त्या ठिकाणी मी तुला सांगू लागलेलो आहे आणि सांगणार आहे. आता या भाग कसं केल्या आणि का माझा आम्ही एक आहे ही कथनच असणारा कोण? प्रभू रामचंद्र कुणाला? लक्ष्मणाला या ठिकाणी सांगणार आहे.